शिक्षण असेल, आरोग्य असेल, सर्व प्रश्न या ठिकाणी अनेक प्रश्न आणि आव्हान आहेत। एकाही हिंदू एरियामध्ये एक रस्ता केलेला यांनी दाखवून द्यावं। हमारे खासदार ने सिर्फ इंसान देखा है, धर्म नहीं देखा है। योजना आणण्याचं काम करतं कोण? ज्याचे संसदेत खासदार 2। या शहरामध्ये 8 दिवसामध्ये एकदा पाणी येतो। मागच्या 5 वर्षामध्ये देखील आम्हाला पाणी भेटलेलं नाही, आजही नाहीये। हे का फक्त त्यांच्याच लोकांचे खासदार आहे का? हा फेकू खासदार आहे, काही फेकतो। खैरे साहेबांकडनं 25 वर्षामध्ये काहीच काम झालं नाही म्हणून आम्ही इकडे आलो ना। आम्ही खैरे साहेबांकडे राहिलो असतो। हा बोलणारा पोपट आहे, नुसतं पोपटासारखं आपलं बोलत असतो, कोणतेही काम यांनी केलेलं नाही। मंडळी नमस्कार, आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात। जय महाराष्ट्र। मंडळी छत्रपती संभाजीनगर मधल्या गुलमंडीमध्ये आहे आणि गुलमंडी एरिया तसा कायम गजबजलेला गर्दीचा भाग समजला जातो। चला, ऊन एकदम जोरदार आहे सकाळच्या पहारी सुद्धा, त्यामुळे गमछा लावून लोकांशी आपण गप्पा मारूयात, लोकांकडून जाणून घेऊयात की इथं नेमकं काय मूड आहे। कारण एकीकडे आपण पाहिलं तर महायुतीकडनं संदीपान भुमरे जे राज्याचे मंत्री आहेत ते उभे आहेत खासदारकीसाठी, आणि दुसरीकडे पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील MIMचे ते देखील रिंगणामध्ये बघायला मिळतात। त्यामुळे ही लढत दुरंगी नसून तिरंगी आहे। चला लोकांना विचारूयात काय वाटतं लोकांना। है दादा, मस्त निवांत कडकडीत ऊन आहे की नाही? आहे ना, ऊन जोरदार आहे सगळं। जय महाकाल। जय महाकाल। अरे एकदम मस्त आहे, महाकालचे भक्त। जाणं होतं का महाकालला? हो उज्जैनला ना? हो ना, जा। उज्जैन, इंदोर, जोरदार एकदम। हर हर महादेव। हर महादेव। वा 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 वा। इथं महादेव कोणावर प्रसन्न आहेत? तर आता काय सांगता येत नाही, इलेक्शनचं आहे, हा सांगता येत नाही। सांगता येत नाही, काय अंदाज तरी मूड काय? आता इथं भुमरे साहेब पण आहे, खैरे साहेब पण आहे, इम्तियाज जलील पण आहे पुन्हा एकदा, जलील पण आहे पुन्हा एकदा। खासदारांनी काम केलं का इम्तियाज जलील? त्या जलीलनं काम केलं, त्यांच्या साईडला केलं ना हो तिकडे। ना, का आपल्याकडे काहीच नाही? आपल्या संभाजीनगर मध्ये तर नाही केलं ही साईड ही साईड असं बोलायला लागले लोक। हो ना, वन साईड झालेलं। वन साईड झालं असं त्यांचं म्हणणं आहे। तरी मूड काय तुमचा, अंदाज काय? आता काय याच्यामध्ये पण काही सांगता येणार नाही, बोलता येणार नाही, होय. पॉलिटिशियन आहे ते। होय ना, बरोबर। जय महाकाल। जय महाकाल। काय मिलते रहो जोरदार। काय एकदम एक एक लोक आपापल्या पद्धतीने बोलतात। चला इथे येऊयात, इथे आणखीन काही लोक आहेत। काय आहे हे वाळा? हो, ते कूलर मध्ये टाकण्यासाठी। कूलर मध्ये उन्हाळा एकदम थंडावा मिळतो, त्याने मस्त असतं अगदी। काय मूड आहे सध्या तुमचा, काय मूड आहे? आता काय वातावरण खूप तापलेलं आहे। होय ना, छान ज्यूस प्यायला पाहिजे, लस्सी, ताक, शरीर थंड राहिलं पाहिजे, रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे। अरे बरोबर। मंडळी काय चाललंय, इलेक्शन आहे ना? इलेक्शन काय आता कोणला दिलं तर सगळे एकच होतात का? असं काय होतं? आता कोणला निवडून दिलं नंतर वर जाऊन सगळे एकत्रच येतात। एकत्रच येतात का? परत भेटती नाही, बोलती नाही, विचारपूस करते 5 नाही, वर्ष भेटत नाही, सुख दुःखात येते नाही, येतं का? खासदार आले होते कधी? दिसले खासदार? बरं आता काय म्हणे, संदीपान भुमरे येतात, कोणी म्हणतं चंद्रकांत खैरे येणार, तुमचं काय म्हणणे? दोघातून एक येणारच कोणतरी। दोघात कोणतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकणार नाही आणि कोणी जिंकल्याशिवाय कोणी हारणार नाही, बरोबर। पण तरी मूड काय बा, मूड काय? शहरातला बघितलं तर खैरे साहेब, हा, बाहेर तिकडं तालुका प्लेसला समजा भुमरे साहेब, ग्रामीण भागात भुमरेंचं नाव जोरदार चालू आहे, संदीपान भुमरेंचं नाव। बाकी सगळे ठीक आहे, माऊलींची कृपा काय चालतंय एकदम खास। आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण। हाय शेठ, राम राम। बरं चाललं का? हो, एकदम मजेत। आमचा शो बघते की मग रेडी बघतो ना सर। मूड महाराष्ट्राचा, हा मूड एकदम आम्ही जाणून घेत असतो। हा काय मूड आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये? सध्या तर अजून काही हे मूड नाहीये, हा तरी 2 टक्कर मध्ये आहे संदीपान भुमरे साहेब आणि चंद्रकांत खैरे साहेब। अच्छा, असं काही आहे का? बर 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 बर। थोडं आपण आणखीन पुढे येत, गाड्यांना जाऊ देऊ। चला 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 या बरं। हा हा, काय माऊली तुमचं काय म्हणणं, काय अंदाज? गुलमंडीमध्ये उभं आहे, गुलमंडीच्या साक्षीने खरं बोलायचं नक्की ते संदीपान भुमरे म्हणाले। नाही, हा या वेळेला जे विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला विकास करून देतील त्यांनाच या वेळेला जनता निवडून देणार। कोणी विकास केला? विकास जे करतील आता सध्या, विकास तर यावर शहरात झालेलाच नाही ना। नाही का? मागील 20-25 वर्षात आम्ही पाण्यासाठी ताणलेलो आहे सगळे नागरिक। औरंगाबाद 8-10 दिवस आम्हाला पाणी येत नाही। वा वा।
जाऊ तिथे पाण्याचा प्रश्न आवर्जून उपस्थित होतो. काकाला विचारू, काका पण इथे बसलेले दिसतात. नाही आप नहीं बात करेंगे. बरं क्या बेचनो क्या क्या है? काय काय पूजा का सामान सब आहे. पूजा का सामान, पूजा सामग्री, पूजा केली पाहिजे, देव प्रसन्न झाला पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी होतील. देव आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणावर प्रसन्न आहे? कोणावरच नाही, कोणावरच नाही का? तुम्ही पब्लिक पे प्रसन्न है. पब्लिक वोट देने वाले पे, हा ना, वोट देने वाले पे प्रसन्न है. नाही पण पब्लिक नाराज आहे. प्रसन्न है. पब्लिक प्रसन्न आहे. हाँ, भगवान से भी अनुष्य भी. अवश्य बी. पण खासदारांनी कामं केली नाही? वो कुछ नहीं बोल सकते आप. नाही ना, नाही पण देवासाठी भरपूर. भरपूर. हा, जे काय ते देवासाठी आहे की नाही दादा? काय नवं मतदार मतदान करणार यावेळी नाव नोंदवलं? फर्स्ट टाइम वोटर. वा 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 वा, जोरदार एकदम गंध लावून. हा वा वा, हेल्मेट घेऊन गाडी चालवतायत, नियम पाळताय तुम्ही. हा बरं सांगा, काय काय मूड आहे सध्या छत्रपती संभाजीनगरचा? संभाजीनगरमध्ये तिकडं नाही असा सारखा. हा, खैरे साहेब आहे. खैरे साहेब येतील असं तुम्हाला वाटतं का? संदीपान भुमरे का नाही, असं टिप्पणी नाही करायची कोणावर. नाही, पण अंदाज आहे तुमचा. अंदाज तुम्ही व्यक्त करता. अंदाज तुम्ही व्यक्त कारण की करता. त्यांचा वारकरी संप्रदायाच्या प्रती खूप निष्ठावान प्रेम आहे वा, आणि खूप त्यांचं दान देणगी वगैरे चालू राहतं खैरे. म्हणून तुम्हाला ते अपील होतात. प्रत्येकाचे क्रायटेरिया वेगवेगळे असतात. हा संतान खैरे साहेब हा हा, 100% येणार. हे, 100%. एकदा पुन्हा एकदा सांगा संतान कॅमेरा. खैरे साहेब नवीन आला. चंद्रकांत खैरे साहेब निवडून येणार असं त्यांनी म्हणलेलं आहे. एकदम हाऊस द जोश, हाय सर असं चाललेलं आहे सगळं. हाय व्होल्टेज ड्रामा आहे सगळा. चला हळूहळू या ठिकाणी येऊयात, विचारूयात काही लोकांना. आणखीन काही लोक आपल्याला दिसतात, त्यांच्याशी बोलू. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर लोक बोलतात की नाही? बोलतात ना, बोलायला पाहिजे. काय फर्स्ट टाइम वोटर मतदान करणार? काय सध्या म्हणजे वातावरण काय इथं छत्रपती संभाजीनगर? वातावरण थोडं अवघड आहे, काय सांगता नाही. अवघड म्हणजे कसं आहे? थोडी वार्षिक परीक्षा आहे. ज्यांची वार्षिक परीक्षा आहे ते फिरतात प्रचारासाठी. आता आपल्याला काय मतदान करायचं? होय ना, खूप सारे उभे आहेत त्याच्यात. आता खूप सारे म्हणजे कोण कोण उभे आहेत सध्या? आता खैरे साहेब आहे, भुमरे साहेब आहे, इम्तियाज जलील साहेब आहे. त्याच्यात टस्सर होईल, घासून होईल. हाय ना, जलवा कसा होईल तो जलवा? खैरे साहेब दाखवतील काय होईल. खैरे साहेब जलवा दाखवतील असं तुम्ही? 100% हिंदुत्वासाठी खैरे साहेबच लागेल असं तुमचं म्हणणं म्हणणं आहे. आहे. त्याशिवाय काय पर्याय नाही? काहीच नाही. वा 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 वा, बाकीचे सगळे फक्त गप्पा आणतात, दुसरं काहीच करत नाही. आहे बोलतो राव, छत्रपती संभाजीनगरचा मतदार बोलतो. फर्स्ट टाइम वोटर आहे ना. हा, फर्स्ट टाइम वोटर आहे, बोललं पाहिजे. तुमचं अभिनंदन, करा वोटिंग. हा चला. हा इथलं का दादा? हा वा, हे आम्ही गमछा बांधला, तुम्ही रुमाल लावला, कस काय करायचं? हा हे बम गरमी. हा ना, फार गरमी आहे एकदम. शाळेच्या वाटलं गेली चालली. काय करता तुम्ही? नारळाचं दुकान आहे. वा वा वा, छान आहे. नारळ वाढलेला आहे म्हणजे फोडलाय प्रचाराचा. जो तो प्रचार करतोय. तुमच्यापर्यंत आलं का कोणी? नाही आलं. निवडणुकीचं वातावरण कळतं का? दिसतंय का काही? नाही दिसत, असं जाणवत नाही. रॅली बिली लोक असं प्रचार पत्रक हातात घेऊन गेले. काहीच नाही. पण औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न सुटला का? नाही. किती दिवसांनी पाणी येत तुमच्याकडे? 10-12 दिवस. कसं काय करायचं? 12 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं. पुन्हा ते रोज टँकर आणणं पडतं. रोज टँकर का? एक टँकर कितीला जातो? 800-900 रुपयाला टँकर. मंडळी, औरंगाबाद सारखं मोठं शहर, आपण म्हणूयात की या शहरामध्ये पाण्याचा मूलभूत प्रश्न सुटू शकला नाही. पाण्याचा मेन प्रश्न. मग हे प्रश्न कोणी सोडवायचे? आता जे पण जे विकास करीन ते. मग कुणी खासदारांनी सोडवले काही प्रश्न? बरं, काय काय मूड आहे सध्या औरंगाबादमध्ये? कोण निवडून येते आता? ते समजा ना, आता काही तुम्ही तर वोटिंग करणार ना? वोटिंग तर करणार. बस करा वोटिंग. काही लोक स्पष्ट बोलत नाहीत, काही लोक स्पष्ट बोलतात. हाय निकल रहे हो, गाडी निकल. हा बात करने का? बात करो. हा नाही बात नाही करणे का? चलो यांच्याकडे. दादा नमस्कार. आमचा कार्यक्रम आहे मूड महाराष्ट्राचा. मस्त आम्ही मूड जाणून घेत असतो. काय सध्या छत्रपती संभाजीनगरचं मूड? म्हणजे असं आहे की एकीकडे चंद्रकांत खैरे, दुसरीकडे इम्तियाज जलील, संदीपान भुमरे उभे आहेत. काय म्हणजे काय जाणवतं? काय कौल आहे लोकांचा? कुठल्या बाजूला? वोट किसको देना है? हाँ नहीं वो किसको देना है ऐसा नहीं पूछ रहा मैं, पर क्या अंदाजा है आपका कौन चुन के आएगा? सर अभी बोल नहीं सकते कुछ भी, उसका तो नॉलेज नहीं है. लेकिन इम्तियाज जलील साहब आएंगे. ऐसा काम किया इम्तियाज जलील ने? अच्छा काम किया है. अच्छा काम किया. पढ़े लिखे है. पढ़े लिखे है.
जर्नलिस्ट भी थे, है ना? नॉलेजेबल है बहुत। नॉलेजेबल है, हाँ, बात करते मतलब. हाँ. वा 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 वा. लोक बोलतात असं म्हणतात. या न्यूज 18 लोकमत देखो मूड महाराष्ट्राचा. काकू एक मिनिट बोलायला पाहिजे ना, है ना? वोटिंग करता की नाही तुम्ही? हा, झालं लस्सी बिस्सी एकदम छान पिऊन झाली. हा, आज काय सगळ्या मैत्रिणींना घेऊन मार्केट का? या ना ताई जरा थोड्याशा अशा बघा, मैत्रिणीला सोबत करायची, बोलायचं त्यांच्या बरोबर. काय दिलं सोडून तुम्ही आपलं त्यांना सोडून एकटं सोडून पळतात, हे बरोबर आहे का? नाही ना, आहे की नाही? असं एकटं सोडून पळायला नाही पाहिजे मैत्रिणींनी, त्यांनी सोबत केली पाहिजे. हा, झाली खरेदी वगैरे? काय आज काय खरेदी केली? आम्हाला ना केदारनाथला जायचं, आम्ही खास खरेदीसाठी आलेलो. अच्छा, केदारनाथला चालले. हर हर महादेव. केव्हा निघणार केदारनाथला? 22 मेला. वा वा वा, तुमच्या यात्रेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आमचाही नमस्कार सांगा केदारनाथला. बरं मला सांगा, इथं हल्ली सगळेच नमस्कार करतात एकमेकाला, का माहिती का? कारण निवडणूक आली आहे ना, नमस्कार आम्हाला मतदान करा. कोणी आलं का म्हणायला असं आम्हाला मत करा, आम्हाला मतदान? अजून नाही आलं. जाणवतात काही? काहीच नाही. काय मूड आहे सध्या इथे? चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, संदीपान भुमरे, काय अंदाज आहे तुमचा? आमच्यापर्यंत कोणी आलंच नाही. तुमच्यापर्यंत कोणी आलंच नाही, पण तुमचा अंदाज काय, कोण निवडून येऊ शकतं? नेमकं काय होणार आहे काही सांगता येत नाही. जलील भैया येतील असं तुमचं म्हणणं? असं वाटतं बा, वाटतंय तुम्हाला? सगळ्यांना चारींना वाटतं का? त्यांचं एकटेचं मत आहे. पण चला केदारनाथला जा, आमच्यासाठी प्रसाद घेऊन या. लवकर भेटू. चला पुढे जाऊ. वा 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 वा. लोक बोलतात इथं आणि आपलं मत व्यक्त करतात, सांगतात ते. ही एकूण मोठी बाजारपेठ. या बाजारपेठेत मावशी कुठल्या? आम्ही पडेगावचे का? होय का? इथून किती दूर आहे पडेगाव? इथून 5-6 किलोमीटर. 5-6 किलोमीटर का? बरं, रस्ता व्यवस्थित आहे? हो, आमच्याकडे रस्ता चांगला. मी ऐकलं औरंगाबाद मध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. नाही, आमच्याकडे नाही. नाही का? किती दिवसांनी पाणी येतं? आमच्याकडे बोरचं पाणी काय, तिकडे नळ नाही झालेले अजून. नाही ना झालेले? हो ना, व्हायला पाहिजे होते. हो, व्हायला पाहिजे होते. काय यंदा इलेक्शन मध्ये मूड काय इथं? एवढं नाही सांगू शकत आपण. काय ठीक आहे, हरकत नाही. तुमचा फोन आलेला, फोनवर बोला तुम्ही. चला. हाय काका, काय म्हणता? काय आज इथं? आजचं काय नाही, अतिक्रमण वगैरे व्हायचं होतं ते झालं नाही. आता एक चालूच आहेत आणि काही राजकारणी लोक वगैरे हे सगळं मिळून म्हणजे हेच रफादफा करू लागले. काही झालंच नाही आतापर्यंत. कोण रफादफा करतोय? आता काही म्हणतात का राजकारणी लोक करू लागले, काही म्हणतात की अतिक्रमण पुढे ढकललंय ना. आता हे आम्ही रोडवर बसणारे, आमचे तर पोटाचा सवाल आला ना. बरोबर. दिवसाकाठी तरी आम्ही आता मला एकीकडे महानगरपालिका कर्ज देते, एकीकडे म्हणते तुम्ही दुकानाला लावा, एकीकडे म्हणते की तुम्ही उठा. बरं, म्हणजे कसं करावं आमच्या लोकांनी? ऐकूनच घेत नाही कोणी, लक्षच देत नाही. कसमे कसमे वादे प्यार वफा एक तरफ. ह्याचे तर मी काही बोलत नाही गोष्टीला, पण ते आहे ते काहीतरी सगळं चांगलं पहा म्हणा. आमच्याकडे बी पहा, दुसऱ्याकडे बी पहा. लक्ष द्या बस, एवढीच गोष्ट आहे. बाकी आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ, तुम्ही आमच्याकडे लक्ष. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं, ते निवडून आले, ते लक्ष द्यायला येतात का ते तुमच्याकडे? आतापर्यंत तर काही दिसलं नाही मला. बरं. पण अजून म्हणजे पुढे असा म्हणजे मनात आशा ठेवतो की बाबा त्यांनी आम्हाला प्रयत्न करा, आमच्यासाठी काही करावा. हा, खासदार दिसले का कधी? नाही, खासदार तर हमेशा दिसतो. मी रोज पूजा करायला जातो. आमचे खैरे साहेबाची इथं मी रोज पूजा करतो. पण आता सध्या खैरे साहेब नाही, जलील साहेब येतात. पण जलील साहेबांनी खूप सारे काम चांगले केले, तर नाही केले असं नाही म्हणतो. बरं. पण त्यांनी बी आमच्याकडे पाहावं. तुम्ही कोणावर रुसलेत? नाही, आम्ही कोणावर रुसलो नाही, आम्ही स्वतःवरच रुसलेलो आता की असं हे कमन व्हायला. तर बायको कधी रुसते का? बायको तर रुसत नाही. बायको तर हमेशा यातला कुठला झुमका द्यायला पाहिजे बायकोला? तू घाल, किती घालायचे ते सगळे घालत आपलंय. वहिनीची मजा असेल नाही, वहिनी म्हणत असतील चला घरकच दुकान आहे, काय असेल ते उचलायचं, नवऱ्याच्या दुकानात घेऊन जायचं. वा. ठीक आहे, चला धन्यवाद. कान का झुमका. वा मस्त. लोक काय भारी बोलतात. फर्स्ट टाइम वोटर? वोटिंग करणार? नाही, आम्ही करणार वोटिंग, पण आता नाही काही बोलणार, असं बोलायचं नाही. वा. कसलं दुकान आहे? काय नेमकं? बॅगची दुकान आहे. होय का? काय दिवसाकाठी काय किती होऊन जातं? किती विकले जातात बॅग? 4-5 विकून जातात. होय ना? आहे सध्या मार्केट. मार्केट खूप कमी आहे ना आता. कोरोना नंतर उठलं मार्केट? नाही उठलं मार्केट. हवं तसं नाही उठलं? नाही. व्हायला पाहिजे की व्हायला पाहिजे, पण आता होईच नाही राहिला, तो काय करणार? हो ना. आता जे काय म्हणूयात, जे लोक निवडून आले खासदारकीला, त्यांनी तुम्हाला हे करतो ते करतो असं सांगितलं असेल. झालंय का? सगळी कामं झाली का? झालं तर नाही आता काही. नाही काही झालं नाही. असं
आतापर्यंत काही झालं नाही. रस्ते व्यवस्थित दिसतात औरंगाबाद मध्ये? रस्ते दिसू राहिले ना व्यवस्थित. पाणी किती दिवसांनी येतं? पाणी तो लई झालं 8 दिवस 10 दिवस. बाप, मग कसं काय करतो? साठवून ठेवायचं घरात? हा? 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 आता अजून कसं होईल? जेव्हा मतदान करायला लागेल ना तर प्रश्न सुटेल की नाही, होय की नाही? करणार मतदान असं ते म्हणतात. मतदान तर करणारच. हा 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 आपल्याला आवडलं तुमचं बोलणं. एकदम एकदम खास खास. वाह मस्त. चाचा क्या मूड है? इलेक्शन का क्या मूड है? इलेक्शन का क्या रहेगा? हाँ अच्छा मेरी एक बात बोलो, औरंगाबाद बदलते हुए दिख रहा है तुमको? हाँ G20 तो बदला थोड़ा बहुत. हाँ वो नहीं आता तो नहीं बदलता ना? इतना नहीं बदला अभी तो, इतना नहीं बदला जितना बदलने का. तो रोड़ा का जैसा काम करना था वैसा रोड का काम भी नहीं हुआ. हो ना, जैसा करना था वैसा. लोग बहुत अलग अलग अटकलें लगा रहे. कोई बोल रहा जलील आएंगे, कोई बोल रहा खैरे आएंगे, कोई बोल रहा संदीपान भुमरे आएगा. कहता साहब मालूम है क्या, जो अच्छा काम करेगा हाँ तो उसको जिता के कराएंगे. बस बस बस. कौन अच्छा काम किया? चाहे वो खैरे साहब आओ या इम्तियाज जलील साहब आओ, कोई भी आओ अपन अच्छा काम करो. अच्छा काम करो. अपना क्या काम है, अच्छा काम करो. क्योंकि गरीबों को देखो. हाँ क्या गरीबों को देखेंगे, उनके हालात को देखेंगे, उनके परेशानी को देखेंगे. अब गरीब तो गरीब होते जा रहा, अमीर तो अमीर होते जा रहा. हाँ ना. हाँ तो इलेक्शन का कोई भी ऐसा नहीं कि इम्तियाज जलील साहब ही आना या खैरे साहब ही आना. कोई भी अपन अच्छा काम करो. अच्छा काम करो, यही है अपना रूप. है ना. ईद गई अच्छी? ईद अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र, अच्छी ईद गई. चलो बेहतरीन गई, हर चीज अच्छी गई. दिवाली भी अच्छी गई, सब अच्छा गया. चलो अच्छी बात है. सगळे सण तुम्हाला उत्तम जाओ. शुभेच्छा ये भी तुम्हाला. बात है साहब कि अभी जो कहता है कि अपन अच्छे तो सब अच्छे. बरोबर. क्या अपन अच्छे तो सब अच्छे. बिल्कुल बिल्कुल. ये अच्छा ही काम रहनी चाहिए. ये गुलमंडी में जो है तो बहुत बेहतरीन काम हो रहा है. कुछ भी नहीं है, एक नंबर है. टेंशन नहीं, किसी से अपने को शिकायत नहीं, ना खैरे साहब से शिकायत, ना इम्तियाज साहब से शिकायत, ना किसी से शिकायत. त्यांची तक्रार काहीच नाही, पण त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडे लक्ष द्या. हाय का लक्ष? कसं काय करायचं? चांगलं लक्ष हाय ना. कोण लक्ष देतं? आता आपण म्हणायचं देवाचं लक्ष आपल्यावर. देवाचं तर आहेच आहे, हा पण पुढारीचं लक्ष पाहिजे ना. मग कोण पुढारी आहे सध्या? सगळेच पुढारी. सगळेच पुढारी. गल्लोगल्ली पुढारी. गल्लोगल्ली पुढारी. तेच म्हणतो. हा ना. कुठले कुठले? खुलताबादचे का? तिथून काय आज बाजार करायला? आमचं काम होतं ना. कामानिमित्त पुन्हा उन्हात आणायचं हिंडायचं, अवघड परिस्थिती होऊन जाईल. बरोबर होते. हा हा काय मग सध्या मूड काय इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये? मुंबईत चालू आहे सध्या. होय ना. ग्रामीण भागात जोरदार वारे म्हणतात. मुंबई वारं काय राहतं, बदलतं बरं का. हा पंतप्रधान नसताना तर सगळ्या लोकांनी, सगळ्या बाहेरच्या राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केलं असतं. बरोबर 100% सांगू तुम्हाला. हा त्याच्यामुळे युक्रेन बी दबतं, रशिया दबतं, अमेरिका दबतं, इकडे पाकिस्तान चाळी करीत नाही, त्याच्यानंतर चीन बी हे करीत नाही. असं त्याच्यामुळे सगळं दबतात. खरं वास्तविक तोच पाहिजे. आता शेतकऱ्याचं ते थोडं हे केलेलं आहे बरं का. ते तेवढं त्याला दुरुस्त जर केलं ना त्याच्यासारखं. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी? ही कांदे निर्यात आहे ना, ही कांदे निर्यात, ऐका, कांदा निर्यात ही त्यांनी करून द्यायला पाहिजे. शेतकऱ्याला आज 1200 रुपये भाव पडून राहिला, त्यांना 2000 पर्यंत जर पडला तर शेतकऱ्याचा फायदा होईल. ते महत्वाचं आहे. ते तुमच्या नॉलेज मध्ये असेल ते गुजरात म्हणले पांढऱ्या कांद्यावरची निर्यात बंदी उठवली, पण लाल कांद्यावरची उठवली नाही. दुजा भाव करतात ते. तीच व्यापाऱ्याला साथ देतात. त्याच्यामुळे जरा थोडे नाराज आहे लोक, दुसरं काही नाही. नाही तर त्याच्यासारखं पंतप्रधान नाही. त्यांनी भरपूर कामं केले, भरपूर सडकी हे केल्या. त्याच्यानंतर त्यांनी गॅस दिले, सिलेंडर दिले, बरोबर, घर मकान दिले. पण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा महत्वाचा आहे. हा लोक बोलतात बरं का. ताई इलेक्शन मध्ये मतदान करणार का? 1 मिनिट. होय ना. हा बरोबर. ताई नमस्कार. हा मूड महाराष्ट्राचा म्हणून आमचा कार्यक्रम आहे. आम्ही मूड जाणून घेत असतो. इथला आपलं छत्रपती संभाजीनगर मधल्याच का? हा ना. वा वा. नाव बदललं शहराचं, हा आहे की नाही. पण शहर बदललं का? पाण्याचा प्रश्न सुटला का? पाण्याचा प्रश्न नाही सुटला. कितीला उठायला लागतं? मग किती दिवसांनी पाणी येतं? 8व्या दिवशी 9व्या दिवशी पाणी येतं. कितीला उठायला लागतं? सकाळी 6ला. 6लाच का? मग तेव्हापासून पाणी भरण्याची कसरत. हो. मग कसं साठवून ठेवतं पाणी? पाणी ड्राम मध्ये, टाकीमध्ये जे असेल. पण 8 दिवस राहतं व्यवस्थित? नाही पुरत. 8 नाही ना. पण मग ते त्याच्यामध्ये किडे पडणं वगैरे असं काही होतात ना. मग त्रास होतो. 8 दिवस 9 दिवस पाणी ठेवायचं म्हणलं त्रास. किती वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे?
छत्रपती संभाजीनगर जेव्हापासून मी राहते तेव्हापासून तर किती पाण्याचा लग्नाला त्रास किती होतो. वर्ष होऊन गेली तुमच्या? 20 वर्ष. माहेर कुठलं मग? जालना. जालन्यावरून. मग जालन्यात होतं पाणी? जालन्यात तिथं पण हाच प्रॉब्लेम आहे बघा मंडळी. माऊलीचं म्हणणं आहे म्हणजे शेवटी घरातल्या महिलेने घरातलं कामही सांभाळायचं, पुन्हा पाण्याचं व्यवस्थापनही करायचं. पाणी हा फार महत्वाचा घटक आहे आणि त्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. बरं काय यंदा मतदान तर करणारच आहे, पण पाण्याचा प्रश्न सुटावा अशी सर्वांची इच्छा आहे. पूर्ण महिलांची पण इच्छा आहे, आमची सर्वांची. मतदान हे तर आपला हक्कच आहे. सर्वजण मतदान तर जो पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यांना आपण मत करू. बस ताईंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. जो पाण्याचा प्रश्न छत्रपती संभाजीनगरचा सोडवेल त्यालाच आम्ही मतदान करू. मंडळी रोखठोक बोलणं आहे लोकांचं. आपण महिलांशी बोललो, आपण व्यापाऱ्यांशी बोललो, त्यांची मतं जाणून घेतली आणि गुलमंडी आल्यानंतर ही वेगवेगळी मतं जी आहेत ती आपल्याला जाणून घेता येतात. थोडंसं कोपऱ्यावरती जाऊ, काही ग्रामीण भागातली लोक पण दिसतात, त्यांच्याशी बोलून. अर्थात मी आपल्या शोच्या पुढल्या चौकटीत जाणार आहे. मावशी कुठल्या कुठल्या? नाही घाबरू नका ना. काय काहीच नाही. हा ते म्हणतात काहीच नाही, ते म्हणतात बोलायचं नाही असं म्हणतात. बरं मतदान तर करेल ना? हा नंतर करेल असं म्हणतात, पण करेल. हा केव्हा करायचं मतदान? 13 तारखेला. 13 तारखेला. हा 13 मे. छत्रपती संभाजीनगर. हो. जोरदार. जोरदार. काय जोरदार आहे? कोण जोरदार आहे ते नाही सांगू शकत. व्यक्तिगत राहील टस्सर होईल एकदम. 1 नंबर. होय ना? तुम्ही कोणाच्या पाठीमागे जाणार? नाही ते तर मी काय विचारू शकत नाही म्हणा, पण तुमचा मूड काय आहे? कुणीतला मूड काय? ते आता सध्या नाही सांगू शकत. सध्या नाही सांगू. वातावरण तयार होत आहे. वातावरण तयार होतंय आणि वातावरण हे तयार होत असताना लोक देखील आपली मतं व्यक्त करतात. मंडळी हे आहेत छत्रपती संभाजीनगर मधले इथल्या लोकसभा मतदारसंघातले मतदार ज्यांनी आपली वेगवेगळी मतं व्यक्त केली आणि त्यातनं आपल्याला कळू शकतोय त्यांचा एकूणच मूड. काही म्हणतायत की बघू काय होतंय, काही म्हणतायत की खैरे, काही म्हणतायत की जलील, काही म्हणतायत संदीपान भुमरे. ग्रामीण भागातलं एक वेगळं वातावरण, शहरी भागातलं एक वेगळं वातावरण, पण ह्या सगळ्या एकत्रित वातावरणातनं इथला खासदार जो आहे तो ठरणार आहे. पण यानंतर जातो मी माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, शिवाय इतरही पक्षाची नेते मंडळी जे विकासाबद्दलचे दावे करतील आणि ते दावे जे आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत ते दावे देखील खोडून काढण्यात येतील आणि त्यातनं आपल्याला कळू शकेल एकूणच छत्रपती संभाजी लोकसभा मतदारसंघातला मूड महाराष्ट्राचा. मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी मार्केटमध्ये आपण तिथल्या सर्वसामान्यांशी गप्पा मारल्या, इथला मूड जाणून घेतला. पण त्याचबरोबर मला हे देखील मेन्शन करायचं आहे की छत्रपती संभाजीनगर म्हणत असताना निवडणूक आयोगाने अजूनही याचा उल्लेख जो आहे तो औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असा केलेला आहे. ठीक, नावापेक्षाही माझा महत्वाचा मुद्दा असणार आहे तो या शहराच्या विकासाचा. त्याच्यामुळे नावावरनं वादंग न होता विकासावरती चर्चा झाली पाहिजे हा माझा आग्रह आहे. तर एकीकडे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे मैदानामध्ये आहेत, दुसरीकडनं महायुतीकडनं संदीपान भुमरे आहेत आणि तिसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील कडवी टक्कर देण्याच्या मूडमध्ये आहेत. पण असं देखील कळतं की त्यांच्या गटातनं त्यांचाच एक सहकारी आता वंचितकडनं उमेदवारी दाखल करून लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तोही फॅक्टर किती महत्वाचा ठरतो हा देखील मुद्दा. पण माझा पहिला प्रश्न अर्थात का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे? 40 सेकंद मी देतोय महाविकास आघाडीला. हा बोला. एकतर मागच्या 35 वर्षापासून या शहराचा चेहरा म्हणून चंद्रकांत खैरे काम करतायत. ते या शहराचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, खासदार म्हणून 4 टर्म काम केलंय. या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या जिल्ह्यातल्या MIDC असेल, शेंद्रा MIDC असेल, शेंद्रा बिडकीन MIDC असेल, ही खैरे साहेबांमुळे आली. हे शहर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालं ते फक्त आणि फक्त चंद्रकांत खैरे साहेबांमुळे झालं. या शहराची ड्रेनेज लाईन जी झाली ती चंद्रकांत खैरेमुळे झाली. पाण्याच्या लाईनची सुरुवात 2007 पासून चंद्रकांत खैरेंनी सातत्याने केली, म्हणून या शहरामध्ये पाण्याच्या लाईनचं डिस्ट्रीब्युशन तरी झालं. या शहरामधले रस्ते असतील, या शहरातला पाण्याचा प्रश्न असेल, या शहरातला विजेचा प्रश्न असेल, या शहरातल्या सुरक्षिततेचा महत्वाचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नामध्ये अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे चंद्रकांत खैरे साहेबांनी काम केलंय. नो डाऊट आम्ही तर देऊ पण जनता सुद्धा त्यांच्याच मागे उभी राहून त्यांनाच विजयी करणार आहे. मंडळी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मुंबईच्या बाहेर जेव्हा शिवसेनेचा विस्तार करायचा होता तेव्हा अत्यंत सुपीक जिल्हा म्हणून इथं शिवसेनेचा विस्तार झाला. पण गेल्या वेळी आपण बघितलं बरंच काही राजकारण बदललं. इम्तियाज जलील MIMचे ते इथं खासदार म्हणून निवडून आले. थोड्याशा काही मतांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. पण यंदा आपण जर पाहिलं तर शिवसेनेची देखील 2 शक्ल झालेली आहेत. चला महायुतीकडे मी येतोय.
संदीपान भुमरे यांना का निवडून द्यावं? 40 सेकंद. संदीपान भुमरे साहेब जे या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. आणि आमचे सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी इतिहासामध्ये कधीच एवढा निधी या शहराला मिळाला नव्हता, तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी 2.5 वर्षामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाची मदत निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलं. महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना त्यांनी या ठिकाणी आणल्यात. नुसते आणल्या नाही तर त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या शहराचा सगळ्यात मोठा अस्मितेचा प्रश्न असणार की ज्यावर चंद्रकांत खैरे यांनी 25 वर्ष या ठिकाणी निवडणूक लढवली, ते या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचं काम या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. या जिल्ह्यातील सर्व जनतेचा महायुतीला या ठिकाणी पाठिंबा असणार आहे, याच्याबद्दल कोणाच्याच मनामध्ये आज शंका नाही. बरं, ठीक आहे. चला, मी आता आपल्याकडे येतोय. सांगा, पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना का संधी दिली पाहिजे? 40 सेकंद. सबसे पहली बात यह है कि मेरे खासदार ने इस शहर से नफरत की राजनीति यानी खान और बाद की राजनीति. दूसरा, इसी खासदार ने 100 करोड़ रुपए यहाँ की बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के लिए सैंक्शन करवाया. तीसरा अहम मुद्दा, इसने 400 बेड का यही करीब में अस्पताल जहाँ पर लेडीज और बच्चों का वहाँ पर इलाज होगा, ये इसके यहाँ पर काम है. चौथा काम अगर आप देखेंगे तो शहर के जो रोड थे वो आज से 5 साल पहले पूरी तरीके से खड्डे में तब्दील हो गए थे. और आखिरी जो इन्होंने सबसे बड़ा इन्होंने जो काम किया है वो यही काम किया है कि यहाँ के लोगों में मोहब्बतों को बांटा है, नफरतों को खत्म किया है. बरं, ठीक आहे. चला, मी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच त्यांनी खासदारांनी काय कामं केली ही 5 कामं सांगितली. मला सांगा, तुम्ही या शहराचे महापौर राहिलेले आहात, खरंच ही सगळी कामं झालीत का खासदारांच्या अखत्यारीत? फक्त दिशाभूल करण्याचं काम या खासदारांनी केलं. सर्वात अपयशी खासदार जर कोण असतील तर ते इम्तियाज जलील या ठिकाणी आहेत. नुसतं आपलं बोलता येतं म्हणून काही बोलायचं आणि नुसतं आपलं मार्केटिंग करायचं हे काम खैरे साहेबांनी. हा बोलणारा पोपट आहे, नुसतं पोपटासारखं आपलं बोलत असतो. कोणतेही काम यांनी केलेलं नाही. आणि मला वाटतं जनता यावेळेस जनता यांना उत्तर देईल आणि यांना घरी बसल्याशिवाय राहणार नाही. ऍक्सिडेंटल खासदार आहे, मागच्या वेळेस अपघाताने खासदार झालेले, भविष्यात कधीही खासदार होणार नाही. 5 वर्ष आमदार राहिले, 5 वर्ष खासदार राहिले, मतदारसंघातल्या नागरिकांना कधीही दिसले नाही. 8 वर्ष वाया गेले. इम्तियाज जलील साहेबांनी आमच्या हिंदू एरियात एकही काम दाखवा. पदमपुरा, शिवाजीनगर या भागात त्यांनी काम दाखवा. त्यांनी त्यांच्या एरियात काम केलं. आज त्यांना काम करायला आता बोलताय येतो ना, ते सप्ताहामध्ये जाता आणि बोलतात आम्ही हिंदू, आम्हाला मतदान करा. अरे आमचे हिंदू लोक लगेच आल्याने मतदान नाही करणार. आता ते बोलतात खैरे साहेब ईदगाहमध्ये गेले. आम्ही सगळ्या समाजाला घेऊन महाविकास आघाडी इलेक्शन मध्ये उतरतोय आणि हे नाही का आता 4 दिवस झाले सप्ताहामध्ये जाता कन्नडमध्ये आणि आम्हाला मतदान करा आणि आमच्या देवासमोर. बरं, ठीक आहे, आला मुद्दा लक्षात. बरं, येतो, मी तुम्हाला बोलण्याची संधी देतो. हा, बोलण्याची संधी देतो. हा, हे बघा, महायुतीचे जे उमेदवार आहेत संदीपान भुमरे, एक तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याला पहिले वेळेस स्थानिक पालकमंत्री मिळाला, ही अभिमानाची बाब आहे. नाहीतर आतापर्यंत स्थानिक पालकमंत्री कधीच मिळाला नव्हता. आणि शिंदे सरकारमध्ये कुठेही काही झालेलं नाही, दुर्घटना घडलेल्या नाहीत, जातीचं राजकारण नाही. आणि हे जे काही विद्यमान खासदार आहेत हे फक्त जातीचं राजकारण करतात. आणि खैरे साहेबांचा जर खरंच आपल्याला उदोदा करून घ्यायचा असेल तर त्यांनी जर एवढं काम केलं असतं तर राखीव मतदारसंघातून त्यांच्या पोराला पुतल्याला त्यांनी नगरचौकात बहाल करायलाच नव्हतं पाहिजे. जर ते इतकं विकास पुरुष होते तर त्यांनी ओपन वॉर्डातून त्यांच्या पुतल्याला पोरांना निगरचौक करायला. ठीक आहे. मला सांगा बारवा साहेब, जे मुद्दे मांडण्यात आले विकासाचे, 5 कामं जी सांगण्यात आली, त्यामध्ये अजूनही तुमच्या शहराचा पाण्याचा प्रश्न काही सुटू शकला नाही. मी पहिला मुद्दा घेतोय पाण्याचा. आजही तुमच्याकडे 10 दिवसांनी 12 दिवसाच्या आड पाणी येतं. ही लाजीरवाणी बाब नाही का? याचं हे पाप कोणाचं? हे पाप जे खैरे साहेबांनी काही केलं नाही त्यामुळे महापौर झाला का फायदा नाही. त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केलं नाही. जे काय केलं आमच्या पद्धतीने केलं आमच्या पक्षाने. आता पालकमंत्री आल्यानंतर हे सर्व प्रश्न त्यांनी काहीच काम केलेलं नाही. बरं, आता 2014च्या निवडणुकीत मी येणार आहे तुमच्याकडे, पाण्याच्या प्रश्नावर बोलायचंय. थांबा 1 मिनिट. 2014च्या निवडणुकीत तुम्हीच खैरे साहेबांचा प्रचार केला, बरोबर? 100% केला. मग मला एक सांगा, तेव्हा पाणी, हिंदुत्वाचा मुद्दा या सगळ्या विषयाला घेऊन खाण की बाण असं करत खैरे साहेब निवडून आले खासदार म्हणून, बरोबर?
पण तरीही त्यांच्या कारकिर्दीत पाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे जर यांनी सोडवला नसेल तर तेवढेच तितकेही जबाबदार आणि तुम्ही जबाबदार आहात. जबाबदारी कोणाची आहे ही फिक्स करण्याची आज ही हे नाहीये. परंतु 2014ला जेव्हा आम्ही निवडणुका लढत होतो आणि 2014ला जेव्हा लोकांना आम्ही खैरे साहेबाबद्दल जाऊन सांगत होतो तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या लक्षात आलं की खैरे साहेबांकडनं 25 वर्षामध्ये काहीच काम झालं नाही, म्हणून आम्ही इकडे आलो ना. आम्ही खैरे साहेबांकडे राहिलो असतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज यांनी जे सांगितलं 400 खाट्याचं हॉस्पिटल उघडून राहिलं किंवा यांनी रोड केले, यांनी एकाही हिंदू एरियामध्ये एक रस्ता केलेला यांनी दाखवून द्यावा. विकासाची राजनीती, आज निवडणूक आली तेव्हा विकासाची राजनीती, आणि जेव्हा हे निवडून आले तेव्हा धर्माचं राजकारण यांनी केलं. एकाही हिंदू वस्तीमध्ये कोणतंच विकासाचं काम केलं नाही. फक्त आणि फक्त राम मंदिरावर दगड कसे मारायचे, फक्त दोन जातीमध्ये कसे भांडण लावायचे, फक्त आणि फक्त पोलिसांना कसं टार्गेट करायचं, एवढंच काम यांनी केलं. मी विचारतो त्यांना, तुमचा प्रश्न विचारतो. आणि पाण्याचा मुद्दा जो आपण बोलता, तर या शहराची समांतर पाणी योजना कोणामुळे परत गेली हे तुमच्या मीडियाने 10 वेळेस दाखवलेलं आहे. आमच्या त्यांचं नाव कोणी चंद्रकांत खैरेमुळे ही योजना परत. मला सांगा, जर 25 वर्ष चंद्रकांत खैरे काम करत नाही असं दिसत होतं तर शिवसैनिक म्हणून तुम्ही का आवाज उठवला नाही? 25 वर्षा पहिले मी शिवसैनिक नव्हतो. जेव्हा मी शिवसैनिक झालो, जेव्हा मला कळालं की हा माणूस नेता बनण्याच्या लायकीचा नाही, या माणसाकडून या जिल्ह्याचा कोणता विकास होणार नाही, तेव्हा आम्ही बाजूला गेलो. बारवाजी, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही तर इथले जुने जाणते शिवसैनिक आहात ना. खैरे साहेब काम करत नाही तेव्हा का बोलला नाहीत? मातोश्रीने लादलं तुमच्यावरती. बोललो, आमच्यावर खूप बंधन टाकण्यात आलं होतं, म्हणजे त्यामुळे कामाला जसं काही काम करता नाही आलं, पण खैरे साहेब काहीच काम केलं. बरं, ठीक आहे. एमएम, मला एक सांगा, पाण्याचा प्रश्न तुमच्या खासदारांच्या कारकिर्दीत का सुटला नाही? त्यांनी जर सोडवला नाही तर? यही लोग थे जिन्होंने कमीशन की खातिर यहाँ पर समांतर जल वाहिनी लाई थी. वही खासदार था जिसने उस टेंडर को कैंसिल करवाया. और अभी यहाँ पर जो पानी आ रहा है वो पानी शहर के अंदर हमने 1600 करोड़ रुपए का वहाँ पर प्रपोजल भेजा. 52 टाकियां बनाई जा रही है और वही लोगों ने, खासदार ने ही वहाँ पर फाइनल करवाया. कुठल्या एरियात खासदारांनी काम केलं नाही? कुठल्या एरियात त्यांचा निधी गेला नाही? इम्तियाज जलील खासदार हे 2-3 मुस्लिम वार्डाचे खासदार आहेत. त्यांनी हे विसरूनच गेले की आपण नगरसेवक नाही, आपण जिल्ह्याचे खासदार आहोत. त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये क्रांती चौकच्या अलीकडचा भागातला त्यांना एकही रस्ता, एकही गल्ली माहित नाही. इम्तियाज जलीलनी एवढा मोठा शहराचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, कधी लोकसभेमध्ये तोंड उचकटलं नाही. मीडिया समोर यायचं, मोठ्या गप्पा करायच्या, कुठलंही काम करायचं नाही, जनतेला कधी भेटायचं नाही. जो आरोप झाला, ऐका घेतो ना मुद्दा. जो आरोप करण्यात आला चंद्रकांत खैरेंवरती की टक्केवारीच्या गणितात ती योजना परत गेली की ती पूर्ण होऊ शकली नाही, त्याचं उत्तर काय? 2006 पासून ही योजना चालू झाली आहे. ती योजना चांगल्या पद्धतीने कार्यरत झाली होती. या शहरातल्या डिस्ट्रीब्युशन लाईन पण टाकल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर या लोकांच्या पोटात दुखायला लागलं, त्याच्यानंतर यांना पैशाची अपेक्षा लागली आणि यांनी जी योजना बंद पाडली. खैरे साहेब किती टर्म खासदार होते? खैरे साहेबांच्या शेवटच्या टर्म मध्ये योजनेची सुरुवात. किती टर्म खासदार होते? खैरे साहेब 4 टर्म खासदार होते. त्यापैकी 3 टर्म मध्ये रोज शहरात पाणी येत होतं. 4थ्या टर्म मध्ये ही योजना चालू झाली. ही योजना खैरेंमुळेच आली. खैरेंमुळे डिस्ट्रीब्युशन लाईन पडल्या. थोडा कोणी घातला? थोडा यांनी घातला ना, यांनी कमी केलं ना आता तुमच्या मीडियातच. ही 2024 ची निवडणूक, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आणि क्रुशल निवडणूक आहे. भारताचा संविधान जर वाचवायचं असलं, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, लोकशाही जर वाचवायची असेल तर आपल्याला यावेळेस इंडिया अलायन्सला निवडून द्यायचा आहे. पाण्याचा मुद्दा असा आहे की मागच्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये 8 दिवसामध्ये एकदा पाणी येतो. मागच्या 5 वर्षामध्ये देखील आम्हाला पाणी भेटलेलं नाही, आजही नाहीये. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीमध्ये लोक कामाला लागलेले आहे, 100% आश्वासन सगळे देत आहे, मात्र 5 वर्षामध्ये पाणी नाही. खासदारांनी केलं नाही, तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. एक मिनिट. विषय खासदारांनी केलं का कशामुळे बोललं ती गोष्ट वेगळी. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, या वेळेसची निवडणूक हे लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. त्याला वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत. ठीक. मला सांगा, फायनली सांगा, तुम्ही म्हणतात चंद्रकांत खैरेंच्या, त्यांचं म्हणणं आहे की शेवटच्या टर्म मध्ये पाणी योजनेच्या संदर्भातलं काम सुरू झालं आणि मग पुढल्या टर्म मध्ये यांच्या खासदारांनी त्या पाणी योजनेला खोडा घातला. सत्य काय? आता हे जे लोक म्हणतात ना, योजना आणण्याचं काम करतं कोण,
ज्याचे संसदेत खासदार 2, म्हणजे यांना फक्त खऱ्या अर्थानं या ठिकाणी फक्त कोणत्याही विकास कामाचं श्रेय घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी ते करताय. खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं जे योगदान आहे ते शून्य आहे. पाणी प्रश्न कोणाचं पाप आहे? कुणी नाही केलं काम. पाणी प्रश्न हे खऱ्या अर्थाने समांतर ज्यांनी परत पाहिली, समांतर ज्यांनी परत पाठवली, या योजनेचा खर्च यांनी 27 कोटीपर्यंत केला. फक्त याच सरकारने या योजनेला पैसे उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर समांतर परत पाठवण्याचं पाप यांचं आहे. हे भाजपच्या नगरसेवक यांना विचार, यांना बोला. मुळामध्ये प्रश्न असा आहे की 5 वर्ष इम्तियाज जलील या जिल्ह्याचे खासदार होते. 5 वर्षामध्ये जलील साहेबांना औरंगाबादच्या प्रश्नावर आंदोलन आणि उपोषण सुटलं होतं. मग मला एक जलील साहेबांना प्रश्न विचारायचा होता, जर संसदेमध्ये आपण प्रश्न विचारू शकत होता तर संसदेमध्ये पाण्याच्या मुद्द्यावर ज्या शहरातले 30 लाख लोक हे पाण्या वाचून तडपडताय, 1 मिनिट थांबा, 30 लाख लोक तडपताय, त्यांच्यासाठी संसदेमध्ये आंदोलन का नाही केलं? इथं बसण्याची काय करत होती? आणि मुळामध्ये 2 मिनिट यांना विचारा, दिल्लीमध्ये काय थांबले नाही? जर आपण दिल्लीमध्ये आवाज उचलतो तर दिल्लीमध्ये आंदोलन का केलं नाही? इथं येऊन मीडिया समोर बडबड करायची, पण जिथं बोलायचंय तिथे इम्तियाज जलील का बोलले नाही? तिथं आंदोलन का केलं नाही? हे यांना एमआयएमवाल्यांना विचार. या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असू नये म्हणून इम्तियाज जलील दारोदार सह्या घेत हिंडले. मग जर पाण्याच्या प्रश्नासाठी का नाही सह्या घेतल्या त्यांनी? ठीक आहे. मला हे सांगा, आम्ही होते मला आरोप आपण निश्चित करूया. मला सांगा, पाणी योजनेला नेमका खोडा कोणी घातला? इम्तियाज जलील बोलले का? इम्तियाज जलील वो खासदार है जिन्होंने इन्होंने चोर एजेंसी को दिए थे. इम्तियाज जलील ने वो एजेंसी को भगाकर एमजेपी के थ्रू आज जो काम 80% हुआ वो इम्तियाज जलील के बदौलत हुआ. वरना ये लोगों ने इन्होंने एक ब्लैक लिस्टेड कंपनी को काम दिया था. इम्तियाज जलील ने एमजेपी के थ्रू आज वो काम शहर के अंदर रोड के ऊपर उतर रहा है. ये लोग ये जो आज दोनों भी अलग अलग खड़े, ये दोनों ने जो ब्लैक लिस्टेड कंपनी है उसको ठेका देकर इस एजेंसी को खत्म कर दिया था. कोणी दिलं होतं ब्लॅक लिस्टेड कंपनीला काम? असल में ये एक ही थाली के चट्टे बट्टे हैं. इन्होंने कमीशन की खातिर एक बोगस कंपनी को पूरा वाटर टेंडर दिया था, जिसको खासदार इम्तियाज जलील और हमारे नगर सेवकों ने महानगर पालिका से उसको कैंसिल करवाया. इनकी कंपनी थी, सुभाष चंद्रा की कंपनी थी, जिसको हमने उस टेंडर को कैंसिल करवाया. उसके बाद शहर में पानी की कमी नहीं है, शहर में स्टोरेज की कमी थी. असल में पढ़ा लिखा खासदार होने की वजह से उसको ये मालूम था कि स्टोरेज की कमी होने की वजह से 52 टाकियां बनाई जा रही है. और अब हर 2 दिन के बाद जो है तो हर 2 दिन के बाद लोगों को पानी मिल सकता है. मला सांगा, 1 मिनिट, बोलू ऐका, बोलू नाही. खासदारांनी काम केलं असेल, खासदारांनी काम, हा बोलू ना, खासदारांनी काम केलं असेल त्याचं उत्तर घेऊ ना. दादा मला सांगा, आपण एक टर्म इथले महापौर राहिला, त्या म्हणतात टक्केवारीचं गणित, ब्लॅक लिस्टेड कंपनी, पाण्याच्या योजनेच्या संदर्भातलं काम जे आहे त्या कंपनीला देण्यात आलेलं होतं. नेमकं वास्तव काय? कोणाच्या टर्म मध्ये पाणी योजनेचा प्रश्न सुरू झाला, कोणाच्या टर्म मध्ये संपला? एकतर हे जे आरोप करतायत हे एमआयएम खऱ्या अर्थाने एमआयएमचा रिमोट भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे. ही एमआयएम ही जी आहे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. कमिशन खाणं आमचा धंदा नाही. कमिशन हे खातात, गुटख्याच्या विरुद्ध आंदोलन करतात, गुटख्यावाल्याकडून पैसे घेतात, दारूवाल्याच्या विरुद्ध आंदोलन करतात, दारूवाल्याकडून पैसे घेतात, टोल नाक्यावर जातात, त्याला बंद पाडण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याकडनं पैसे घेतात. ही यांची संस्कृती आहे. ही आमची संस्कृती कदापि नाही. टक्केवारी, कमिशन हे घेतात, आम्ही कदापि घेत नाही. असा आरोप होतो. ऐका,
इम्तियाज जलील ऐका सन्माननीय महापौर होते घोडेले साहेब, तर साहेबाला सांगा जेव्हा समांतर आले त्याचे पार्टनर आले ही योजना बंद का पडली ते तर विचार करणार. ते महापौर होते, खैरे साहेब वगैरे सगळे होते, स्वतः महापौर होते, यांना विचारा पहिले. विचारतो कारण पाण्याचा प्रश्न होता गेल्या 15 वर्षात. यांच्या पत्नी स्वतः महापौर होत्या, साहेब स्वतः महापौर होते, त्याच्यामुळे त्यांना विचारा. 5 वर्ष त्यांनी 5 वर्षांनी राज्य केलेलं महापालिकेवरती, त्यांना म्हणा पाणीचं काय झालं. आणि समांतर त्यांनी आणली होती. माझा प्रश्न समांतर त्यांनी आणली होती. ते छाती ठोकपणे सांगत होते की समांतर आम्ही आणली, मग का पळून गेली. टक्केवारी भेटली नाही, यांचे ठेकेदार भेटले नाही म्हणून समांतर पळून गेली. त्याच्यामुळे समांतरचं नाव सांगा. अजून 35 वर्ष या शहरावर यांनी दोघांनी मिळून राज केलेलं आहे. त्याचं काय आहे, कोण कोण पार्टनर यांनी कचऱ्याच्या तुम्हाला तर संधी मिळाली ना संधी. मग केलेलं आहे. माझा प्रश्न मला एक सांगा, खासदारांनी तुम्ही विचारलाच नाही. मी तेच विचारतोय. ऐका खासदारांनी उपस्थित केलेले प्रश्न मला त्याला घेऊन विचारायचं. आता मला सांगा, खासदारांनी शहराच्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन किती प्रश्न संसदेत उपस्थित केले? किती? 82 प्रश्न उठाए गए. एक असल में प्रॉब्लम क्या है कि ये एक अपने चुनाव चिन्ह नहीं बचा सके और एक अपना भतीजा नहीं बचा सके, तो ये शहर को क्या बचाएंगे, जिले को क्या बचाएंगे. तो जिला भी खासदार इम्तियाज जलील चलाएगा और शहर भी इम्तियाज जलील चलाएगा. कई सारे विकास के ऐसे काम है सर. 100 करोड़ रुपये मराठवाडा युनिव्हर्सिटी को सॅंक्शन करवा के लाने वाला खासदार. आता मला जाणून घ्यायचंय, जर पाण्याचा प्रश्न तुम्ही तडीच लावलेला आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न तुम्ही पूर्ण केलाय, किती दिवसात औरंगाबाद शहराला रोज पाणी मिळेल? 7 से 8 महीने पर्यंत उनको 6 से 8 महीने के अंदर शहरवासियों को पानी मिलेगा रोजाना. उसकी एक ही वजह है कि इम्तियाज जलील ने उस मसले को समझने की कोशिश की कि शहर में पानी की कमी नहीं है, स्टोरेज की कमी थी, जिसकी वजह से जो है तो 52 टाकियां इम्तियाज जलील ने बनवाने लगाया है. तो पढ़ा लिखा खासदार होना चाहिए. 6 महिन्यात पाणी, 7 से 8 महीना पर्यंत. 6 से ते म्हणतात इम्तियाज जलील यांनी पाण्याचा प्रश्न तडीस लावला. यापूर्वी चर्चा झाली, चंद्रकांत खैरेंनी त्याला खोडा घातला. आता ते म्हणतात तो तडीस लावला. 6 महिन्यात औरंगाबादकरांना रोज पाणी मिळेल असा त्यांचा दावा आहे. ऐकून घ्या 2 गोष्टी आहेत. जेव्हा माननीय अतुल सावे मंत्री झाले त्यांनी 55 दिवसामध्ये 1680 कोटी रुपये या योजनेसाठी आणले. पण दुर्दैवाने पुढे सरकार दुसरं बदललं आणि स्थगिती सरकार आलं आणि यांनी या पाण्याच्या योजनेला स्थगिती दिली 1680 कोटी रुपयाला. दुसरं असं आहे की चंद्रकांत खैरे यांनी या समांतरचं तर वाटोळं केलं. नाथसागरात समांतर बुडवली आणि स्वतःच्या मुलाला ते मीटरचं कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी या समांतरची वाट लावली. शहरामध्ये कुठे लाईन टाकली नव्हती, पण घराघरामध्ये आधी मीटर बसवायचं काम चालू केलं होतं. बोलू ऐका ना, शांत नाही, मी बोलणार नाही. आपण थांबूयात ना. महापौर साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, जर शहरवासियांच्या मतदारांना ही शोभा दिसू द्यायची नसेल, यावरनं त्यांची मतं ठरवतील. ते मी अजूनही सांगतो तुम्हाला, यावरनं मतं ठरवतील. मी पुढला मुद्दा मला प्रश्न घ्यायचा, पुढला प्रश्न घेतो. शहरात रोजगार निर्माण व्हावा यासाठी विद्यमान खासदारांनी केलं काय? बहुत अच्छा सवाल आपने पूछा है. ये एक अकेला खासदार है जो हर 6 महीने के अंदर एक रोजगार मेड़ावा भराता है, जिसके अंदर ना हिंदू देखता है ना मुसलमान देखता है, हर नौजवान को रोजगार देने की कोशिश करता है. आज इंडस्ट्रियल एरिया में जितने लोग हैं, आप जाके खुद सर्वे कीजिए कि इसने हर 6 महीने में एक रोजगार मेड़ावा भराया है. पूछिए. माझा प्रश्न असा आहे, तुमच्याकडे वाळूंज MIDC जवळ, बरोबर,
नवीन उद्योग यावे यासाठी केलं काय? सबसे पहले एयर कनेक्टिविटी खासदार इम्तियाज जलील की कोशिशों से बढ़ी थी। जब एयर कनेक्टिविटी बढ़ेगी तो शहर का इंडस्ट्रियलाइजेशन होगा। ये एक ही थे रोजगार MIDC और ये एक अकेला खासदार है जिसने हर साल कम से कम 3000 युवाओं को रोजगार देने के लिए कोशिशें की और उसमें से काफी युवाओं को रोजगार दिला। मला सांगा, यांचं म्हणणं आहे की खासदारांनी रोजगार मेळावे घेतले, तरुणांना रोजगार दिला, MIDC सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले, तथ्य काय याच्यात? सगळ्यात महत्वाचा यांना विचार की NGO जसे रोजगार मेळावा घेते ना तसे इम्तियाज जलीलांनी घेतला। आणि सगळ्यात महत्वाचं यांचं म्हणणं आहे ना, तर किती इंटरेस्ट आहे इथं आलं याचं पण यांनी उत्तर द्यावं। कसं आहे, वरवर बोलणं आणि पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन करणं एवढंच फक्त यांना जमतं, परंतु प्रत्यक्ष कृती करताना MIMच्या खासदारांनी काही केलं नाही हे सत्य आहे। मी MBA स्टुडंट आहे, मी आतापर्यंत खासदारांना एकदा पण नाही पाहिलं, प्रत्यक्षात एकदा पण नाही। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे अपघाती खासदार आहे, हे आता पुन्हा खासदार होणार नाही। यांनी पूर्ण 5 वर्ष जे आहे फक्त आरोप आणि प्रत्यारोपामध्ये घालवलेले आहेत। शहराच्या पाण्यासाठी सुद्धा यांनी काही केलेलं नाही, रोजगारासाठी सुद्धा काही केलेलं नाही, फक्त स्वतःच्या समाजासाठी। ठीक सगळ्यात महत्वाचं काय आहे, चंद्रकांत खैरेंनी ज्या जिल्ह्याचं जे टक्केवारीचं राजकारण केलं त्याच्यामध्ये जिल्ह्याचा विकास झाला नाही आणि त्याच धर्तीवर अनावधानाने आंबेडकरी मुवमेंटच्या आणि आंबेडकरी मताच्या चळवळीवर जे उमेदवार निवडून आले इम्तियाज जलील, त्यांनी आंबेडकर समाजाची आणि वॉर्डाची सगळी दिशाभूल केलेली आहे। कुठेही विकसित काम झालेलं नाहीये। ज्या आंबेडकरी समाजाने त्यांना भरभरून मतदान दिलं असं कुठेही काही झालं नाही, यांनी पण टक्केवारीचं राजकारण केलं। ठीक खरं तर BJP असो किंवा MIM असो एकच नाण्याचे दोन पाडे आहे। कारण यांनी निवडणूक लढताना यांनी इमोशनल ब्लॅकमेल केले, वक्फ बोर्डाची जागा आम्ही घेऊन देणार, गरिबासाठी वस्ती बसवणार, यांनी एवढे मुद्दे बसवले। आता यांनी रोजगार मेळाव्याचं सांगितलं, फक्त कागदावर आहे, कोणतेही त्यांनी दोघांना विचारतो मी, तुम्हाला विचारतो, ऐका, तुम्ही म्हणता ना खासदार साहेबांनी रोजगार मेळावे घेतले, रोजगार दिला, MIDC स्ट्रॉंग केली, चला मी यांच्याकडनं विचारतो, विद्यमान खासदारांनी किती उद्योग आणले याबद्दल तर बोला, पण मला विचारायचं आहे चंद्रकांत खैरेंनी त्यांच्या कारकिर्दीत या जिल्ह्याचा रोजगार या दृष्टीने, MIDC वाढावी या दृष्टीने काय काम केलं? स्कोडा कोणी आणली? स्कोडा खैरे साहेबांनी आणली, DMIC कोणी आणली? खैरे साहेबांनी आणली। या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला। हा फेकू खासदार आहे, काही फेकतो, हे यांचे लोक सुद्धा फेकण्याचं या ठिकाणी काही पण करतात। एक आवर्जून सांगेल, गुजरातला जे उद्योग चाललेत, पंतप्रधान गुजरातला उद्योग घेऊन चाललेत, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निश्चितपणे या शहरात आलेले उद्योग सुद्धा नेलेले आहेत आणि मला वाटतं खैरे साहेबांनी त्याला रोख देण्याचं काम या ठिकाणी केलंय। सभागृहात त्यांनी प्रश्न उचलले, संसदेमध्ये प्रश्न उचलले आणि अनेक उद्योग या ठिकाणी आणले संभाजीनगर। बेरोजगारी, उद्योगधंदे याच्यावर MIM इम्तियाज जलीलने न बोललेलं बरं। त्यांनी बटनवर बोलावं, त्यांनी दारूवर बोलावं, त्यांनी औकाफच्या जागांवर बोलावं। आपण अशा पद्धतीचे आंदोलन करून त्यांच्याकडून खंडण्या वसूल करायच्या। उद्योगधंदे किंवा बेरोजगारी याच्यावर इम्तियाज जलीलने कधीही संसदेत तोंड उघडलं नाही। इम्तियाज जलील मिस्टर इंडिया खासदार आहे पण दिसत नाही, अशी इम्तियाज जलीलची पोझिशन आहे। तुम्ही युवा आहात, बरोबर? इथं जेव्हा तुमच्या मित्रवर्गामध्ये वर्तुळात तुम्ही फिरता, यांचा दावा आहे की इथल्या तरुणांना रोजगार मिळतोय, MIDC सशक्त झाली, तुमचं काय म्हणणं आहे? माझं याच्यावर असंच म्हणणं आहे की जेव्हा खैरे साहेब खासदार होते तेव्हा मराठवाड्यातलेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले म्हणा, दिल्ली सारख्या शहरामध्ये MPSC UPSC करणाऱ्या स्टुडंटला साहेबांनी पूर्ण राहणं, खाणं, पिणं, येणं जाणं सगळं, आणि त्याच्यामधले काही आत्ताच्या पिरियडला अधिकारी झालेत तर ते पण जरा यांनी बघावं, यांच्या खासदारांनी आमच्यासाठी काय काय केलं तर यांनी ते द्यावं। त्याच्यामधले जवळपास अर्ध्याच्या वरती सगळे मोठे मोठे पोस्टला आहेत। ते जे आरोप करतायत खासदारांवरती, ते जे आरोप करतायत खासदारांवरती, मटन, दारू, समथिंग काहीतरी, काय नेमका प्रकार आहे तो? अरे ये ऐसी सत्तारूढ़ पार्टियां थी कि इन्होंने औरंगाबाद के युवाओं को रोजगार देने की बजाय यहाँ की कंपनियों को गुजरात शिफ्ट करा। गुजरात ये कंपनियों को लेकर गए यहाँ से, एक बात। नंबर 2, ये अपने ही
ये क्या ये अपने मासूम बच्चों को मॉल के अंदर और किराना दुकानों में क्या शराब पीने के लिए भेजेंगे, खरीदने के लिए भेजेंगे? मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने इसका विरोध किया था। ते म्हणतात तुमचे बांधव, पूर्वाश्रमीचे बांधव आणि आत्ताचे बांधव, ते म्हणतात लढत आमची MIM बरोबर आहे, महायुती बरोबर नाही. ते येणारा काळ ठरवलं आणि 4 जूनला याच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यांच्या उमेदवाराला मागच्या निवडणुकीतच लोकांनी नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे आता निवडून येईल आणि लोकांना घराघर जाऊन आम्ही येणाऱ्या मागच्या 25 वर्षामध्ये काय केलं हे सांगण्यासारखं काहीच यांच्याकडे नाहीये. आणि काय यांचा उमेदवार निवडून येणार, यांचा खरा असलेला यांचा पण आत्मविश्वास या ठिकाणी गमावलेला आहे. म्हणून ज्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केला त्यांना सोबत बसून, ज्या लोकांना हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की माझी दुकान बंद झाली तरी सुद्धा मी काँग्रेस सोबत बसणार नाही, हे बाळासाहेबांचे वारस सांगणारे आज काँग्रेस सोबत जाऊन बसले. याच्यावर लक्षात येतं. खरी लढत कोणाबरोबर आहे? खरी लढत आमची MIM बरोबर. बर, खरी लढत MIM बरोबर आहे. तुमची खरी लढत कोणाबरोबर आहे? आमची खरी लढत हे शहराच्या विकासाकरिता आहे. चंद्रकांत खैरे साहेब यावेळेस जे निवडणूक लढणार आहे, विचारांची निवडणूक आहे. राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी हा लढा इंडिया आघाडी वर्सेस भारतीय जनता पार्टीचा लढा आहे. आणि जे खोटे आश्वासन नरेंद्र मोदीने दिलेले आहे त्यांचा एकच नारा होता, करोड़ों की बात करो, दुकान लगाओ पकोड़ों की, और साथ लो हमसे गए हुए भगोड़ों की. बर, मला सांगा घोडेले साहेब, किती दिवस चंद्रकांत खैरे खाण की बाण करणार आहे? यंदा तरी विकासाच्या मुद्द्यावर ते निवडणूक लढतायत की नाही? आम्ही खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढतो. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, सर्व प्रश्न या ठिकाणी अनेक प्रश्न आणि आव्हान आहेत. त्या आव्हानं सोडवण्याकरता या खैरे साहेबांनी आव्हान स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतं निश्चितपने जे स्वप्न अर्धवट राहिलं होतं या टर्म मध्ये ते पूर्ण करतील. ते म्हणतात तुमचं डिपॉझिट जप्त होईल. कदाचित मी तर म्हणतो हे दोघेही आमचे स्पर्धक नाहीत. खैरे साहेब एकमेव या स्पर्धेमध्ये आहेत आणि निश्चितपणे जनतेने ठरवलेलं आहे खैरे साहेबांना निवडून देण्याचं. आणि बरं, मला सांगा गेल्या वेळी नेमकं चुकलं काय की 4000 काहीतरी त्यापेक्षा अधिकची मतं याने चंद्रकांत खैरे पडले? गेल्या वेळी ज्या पद्धतीचा जातीवाद या शहरामध्ये पेरला गेला होता त्या पद्धतीमुळं खैरे साहेबांचा अगदी 3,500 मतांनी पराभव झाला. यावेळेस निश्चितपणे चंद्रकांत खैरे 2 ते 2.5 लाखाच्या मतांनी येतील. त्याचं कारण असं आहे, संदीपान भुमरे पैठणमध्ये राहतात, या लोकसभेची त्यांचा काही संबंध नाही, या लोकसभेत त्यांना कोणी ओळखत नाही. आणि इम्तियाज जलीलने काय दिवे पाजवलेले हे जनतेला माहित आहे. त्यामुळं 2 ते 2.5 लाखाच्या मतांनी चंद्रकांत खैरे निवडून येणार. आणि हे भाजपची बी टीम आहे, त्यामुळे यांना काम करायची गरज नाही. प्रश्न काय आहे की या शहरामध्ये एक डिपो होता कचऱ्याचा, तो नारेगावला, त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने त्याच्यावर बंदी आणली. हा प्रश्न कोणाच्या अखत्यारीतला? अखत्यारीतला या महापौरांच्या काळामध्ये यांनी टेंडर काढला, याच्यामध्ये कचऱ्यामध्ये पुन्हा टक्केवारी घेतली. रेड्डी कंपनीला त्यांनी बोलवलं. या शहरामध्ये आरोग्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, जागोजागी यांनी डिपो करून ठेवलेले, पडेगाव असो किंवा हर्सुल असो, अनेक ठिकाणी यांच्या इटखेड्यामध्ये अनेक लोकांनी आरोग्याचा प्रश्न. खासदार यावरती किती बोलले? 10 वेळेस बोललेले. हा प्रश्न लोकल बॉडीचा असतो, हे पार्टनर असल्यामुळे त्यांनी त्याला हकललेलं नाही. अनेक ठिकाणी जमिनीचे भाव घसरलेले आहेत त्या कचऱ्यामध्ये, अनेक ठिकाणी आरोग्याचा प्रश्न झालेला आहे त्या कचऱ्यामुळे. हा जो प्रश्न आहे याच्या पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे की आरोग्य साऱ्या शहराचं बिघडू लागलेलं आहे. जागोजागी त्यांनी बरं, आरोग्य व्यवस्था या विषयाला घेऊन त्यांनी काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे त्यांनी काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण खासदारांनी इथं काही एक चांगलं हॉस्पिटल यावं, इथे काहीतरी व्हावं या दृष्टीने केलं काय? मेरे पास इसका जवाब है. शहर के सबसे बड़े सरकारी अस्पताल में 400 से ज्यादा पोस्ट पिछले 10 सालों से खाली पड़ी थी, लेकिन इनकी सत्ता होते हुए इन्होंने कभी भी उन पोस्टों को नहीं भरा. खासदार इम्तियाज जलील ने PIL दाखिल किया, खुद एडवोकेट बनकर वहां पर अपनी लड़ाई लड़ी और हाईकोर्ट ने ये फैसला सिर्फ औरंगाबाद के लिए नहीं पूरे महाराष्ट्र की 10,000 वैकेंसी भरने के लिए दिया.
10,000 एक बात। नंबर 2, आप पूछ रहे थे कि लड़ाई किससे है। इस वक्त हमारी लड़ाई नफरत के खिलाफ, युवाओं की बेरोजगारी के खिलाफ हमारी लड़ाई है और इस वक्त डिपॉजिट दोनों का जब्त होने वाला है और 20% चालू है। हे बघा, रोजगार, शिक्षण, पाणी, विकास ह्याबद्दल इम्तियाज जलील साहेबाला काही घेणं नाही, चंद्रकांत खैरे साहेबाला काही घेणं नाही। चंद्रकांत खैरे साहेब ह्या 20 वर्ष लोकसभेचे सांसद राहिलेले, त्यांनी काहीच विकास केला नाही, त्यांच्या महापौराने काही विकास केला नाही। जमणार कोणाला आहे? ऐका, हे कोणाला जमणार आहे मग करायला? हे दोघांना जमलं नाही। आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नवीन संधी पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब यांना पब्लिकनं यांना हे घेतलेलं आहे आणि 100% संदीपान भुमरे साहेब हे निवडून येणार आणि जनतेला यांना पूर्ण सहकार्य करणार। ताई, मी एक प्रश्न फिरवतो बरं। संदीपान भुमरे इथले पालकमंत्री आहेत ना, बरोबर ना? छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत, बरोबर? मला सांगा, तुम्ही स्वतः गृहिणी आहात, हा? पाणी 8 दिवसांनी येतं, 10 दिवसांनी येतं, भरण्यासाठी पळापळ करावी लागते। अहो, पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत पाणी प्रश्नाला घेऊन झालं काय? पाणी प्रश्न एका रात्रीमध्ये सुटणारी गोष्ट नाहीये। जेव्हापासून संदीपान भुमरे साहेब पालकमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी पाण्याच्या योजनेसाठी वारंवार बैठका घेतल्या, पाठपुरावा केला आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महायुती सरकारच्या माध्यमातून पाण्याची योजना चांगली सध्या चालू आहे। पुढच्या 6 महिन्यामध्ये नागरिकांना रोज पाणी मिळेल। दुसरी गोष्ट, शहरामध्ये जे पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे, 11 टाक्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्या आता 3 महिन्यामध्ये या 11 टाक्यांना टीव्ही सेंटरची टाकी सुरू झालेली आहे। सगळ्या लोकांना आता त्यामध्ये 2 दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन होत आहे। तसेच नक्षत्रवाडीच्या पुढे मोठी पाईपलाईन आलेली आहे आणि आता हे जे काम आहे ते पूर्णत्वाकडे जात आहे। त्यांनी द्यायला पाणीने वाढला, त्यांनी दारू वाढला लोकांना औरंगाबादचे। भुमरे साहेबांनी दारू वाढला लोकांना। मला एक प्रश्न आहे तुम्हाला, बघा, ऐका, महायुतीचे 3 आमदार, 20 वर्षापासून यांचा खासदार, 20-25 वर्षापासून यांची महानगरपालिका आणि पाण्याचा प्रश्न आम्हाला विचारता का? मग हे इतके दिवस हे काय करत होते? हे जनतेला हिंदुत्वाच्या नावावर वेटीस धरत होते। औरंगाबादच्या जनतेला हिंदुत्वाच्या नावावरती हे वेटीस धरत होते। हे जनतेचं काम करत नव्हते, जनतेमध्ये भेद निर्माण करून फक्त मतं घेत होते आणि नंतर सगळ्याच लोकांना खड्ड्यात घालत। ठीक आहे, रास्त प्रश्न आहे यांचा, प्रश्न रास्त आहे। हे असं म्हणतात, तुम्ही एकेकाळी सोबत होतात। ताईंनी सांगितलं पाण्याच्या प्रश्नाला घेऊन पुन्हा एकदा पाणी मुद्द्यावरती आलेलं आहे सगळं। पाणी प्रश्न, आरोग्य, रस्ते या विषयाला घेऊन पालकमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या, त्यांनी खरंच काम केलं का? कारण तुमचे पालकमंत्री आता खासदारकीसाठी उमेदवार आहेत। सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये पालकमंत्री भुमरे साहेब होते, 2,253 कोटी रुपयाचं या संभाजीनगर शहरासाठी त्यांनी काम दिले। पाण्याचा जो मुद्दा आहे ना, समांतर जलवाहिनीचं काम होण्यासाठी वेळ लागतोय, त्याच्यासाठी याच सरकारने 800 कोटी रुपयाची दुसरी पाईपलाईन योजना मंजूर केली। यांनी सांगावं की ही पाईपलाईन योजना कुठल्या सरकारने केली? जी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने केली होती। त्याच्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये या शहरामध्ये पाणी येईल दुसऱ्या पाईपलाईनद्वारे आणि समांतरची जी पाईपलाईन आहे, मला वाटतं ह्या वर्षभरामध्ये ती पूर्ण व्हायला हरकत नाही। ते म्हणतात 6 महिन्यात होईल। खासदाराला एक प्रश्न विचारा, 5 वर्षामध्ये तुम्ही तिथे लोकसभेत होते, या शहरासाठी ते किती पैसे आणू शकले आणि मुळामध्ये विरोधामध्ये राहून या शहराला पैसे येऊ शकतात का? खासदार निधी भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या शहरामध्ये 8 महिन्यापूर्वी एक मोर्चा, 2 वर्षापूर्वी एक मोर्चा काढला, ज्याला आक्रोश मोर्चा त्याला नाव दिलं। आमच्या हातात सत्ता आहे, आम्ही 2 महिन्यात शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित करू सांगितलं। अजून 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा पाण्याचा थेंब वाढवण्यामध्ये ते यशस्वी झाले नाही। एक भारतीय जनता पक्ष आणि हे शिंदे मिंदे सरकार, पालकमंत्री त्याचेच ना, त्यांचेच पालकमंत्री। दुसरा विषय, इम्तियाज जलील हा असा माणूस आहे, आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ज्या वेळेस हैदराबाद मुक्ती संग्राम होतं त्यावेळेस या ठिकाणी शहरामध्ये झेंडावंदन होतं
आजपर्यंत कधीही इम्तियाज जलीलने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. हा देशभक्त नाही, गद्दार माणूस आहे, राष्ट्रद्रोही माणूस आहे. त्याच्यामुळे अशा माणसाला कुणीही मतदान करणार नाही. म्हणजे कुठल्याही झेंडा वंदनाला येत नाही. नाहीये. त्याला या मातीशी इमान नाहीये. या मातेला मातृभूमी म्हणायला हा माणूस तयार नाही. एवढ्या वेळापासून हे सगळे बोलतायत. या शहरामध्ये 4-4, 5-5 मंत्री महायुतीचे आहेत. खासदार 5 वर्षापासून आहेत. या शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत का? महिलांसाठी या खासदारांनी काय केले? हे 2च कामे या लोकांनी आम्हाला सांगितलं. ठीक आहे, मला एक सांगा, खासदारांनी किती निधी आणला, किती खर्च केला? खासदार को पिछले 3 सालों में उसकी अपनी निधि के अलावा देखिए किसी भी जिले के विकास के वास्ते शिक्षित खासदार होना चाहिए. इनके जैसा नहीं है कि जा रहे 20-20 साल तक और पार्लियामेंट में खामोश बैठ के अटेंडेंस लगा कर आ रहे हैं. माझा प्रश्न आहे, बजट किती निधी त्यांनी विकासासाठी आणला, खर्च केला? 100% जितनी खासदार को निधि मिलती है उसने उसको पूरी 5-5 करोड़ की पूरी निधि खर्च किया. उसके अलावा डीपीडीसी से जितने फंड मंजूर करवा सकता है वो पूरे के पूरे फंड मंजूर करवाया. 1 मिनट, अगर मैं एवरेज आपको बताऊं तो खासदार ने शहर के अंदर डेवलपमेंट के हर 6 दिन के बाद एक डेवलपमेंट के काम का उद्घाटन किया, इनॉग्रेशन किया. और तकरीबन 18 के करीब जो है तो इसके अंदर कम्युनिटी हॉल बनाए गए, अलग अलग बौद्ध विहार बनाए गए. तो हमने सबको जोड़ने का काम किया है. बदकिस्मती से 3 ही साल का कार्यकाल मिला है. प्रवक्ते, मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की नफरत की राजनीति के खिलाफ आपकी लढाई है, बरोबर? ते असा आरोप लावतात. ध्वजवंदन कार्यक्रम हा सगळ्यांच्याच प्रेमाचा विषय. तुमचे खासदार येत नाहीत, मुळात हे खरं आहे का? त्याचं उत्तर आहे आमच्याकडे. 2 वेळेस माझ्याकडे उत्तर आहे. त्यावेळेस 2 वेळेस ते लोकसभेमध्ये होते, त्यामुळे आले नाही. एक विकासाचा मुद्दा ना, या विकासाचा मुद्दा. ठीक आहे, विकासाचा मुद्दा. मला आकड्यात सांगा, खासदारांनी किती निधी आणला आणि खर्च केला? बोला. मैं आपको पहले जवाब देता हूँ जो ये नफरतों की बात कर रहे हैं. 1 मिनिट. माझा प्रश्न ऐका. प्रश्न त्यांचा नाही, तुमचा प्रश्न नाही, त्यांचा प्रश्न नाही. मी सांगतो 30 वर्ष कभी ईदगाह में खासदार साहब कभी आए? जो माजी खासदार जो 30 साल गूंगे रहे, 30 साल के गूंगे खासदार ने कभी ईदगाह में आए? आज 5 तक की नमाज की बात करते हैं, आज 5 तक की नमाज की बात करते हैं. अरे आज मुसलमान कैसे नजर आता है? नाही, विकासाचा मुद्दा आहे ना. खासदारांनी किती निधी आणला, खर्च केला? ऐका, कोणाच्या मुद्द्यावर झालेलं आहे? खासदारांनी किती निधी आणला, खर्च केला, यावर ते उत्तर देत नाही. यांच्याकडे काय उत्तर हो? यांनी यांच्या भागातच काम केलं आणि हे बोलताय खैरे साहेब इतका मध्ये. आम्ही दरवेळेस जातो, खैरे साहेब पालकमंत्री असताना इतक्यात गेले. अहो हे आता वैजापूरला गेले आणि दर्शन करताय. कधी गेले का सप्तामध्ये? कधी गेले का मंदिरात? थोडस या मुद्द्याच्या घेऊन बाहेर पडू नको. माझ्या पुलाखाली उभा आहे, हा पूल खैरे साहेबांनी केलाय. आकाशवाणीचाही पूल केलाय, रेल्वे स्टेशनचा पूल केलाय, समृद्धी महामार्ग पण खैरे साहेबांनीच केलाय. तुम्ही धार्मिक आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाणार आहात तुम्ही? धार्मिक आरोप नाही. कोरोना के टाइम पे आज अपने पास इतनी बीमारियां हुई थी और उसमें गरीब लोग मरे गए थे. इम्तियाज जलील साहब ने सबको 50-50 हजार दिए हैं और ये खरोड़े साहब इन्होंने कुछ काम नहीं करे. आज जलील साहब ने 1 नंबर काम करके बताए, अपने शहर का विकास करे. और ये लोग जो है ना पानी के वास्ते तरस गए लोग, इन्होंने पानी रोक के रखे. ये जो है ना सेना वाले, बीजेपी वाले, इन्होंने हमारे औरंगाबाद का पानी पूरा रोक के रखे. हमारे इम्तियाज जलील साहब फिर से आएंगे, फिर से पानी का सवाल करेंगे. मला अजूनही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की खासदारांनी किती निधी आणला आणि खर्च केला. अरे पूरे शहर के अंदर प्रत्येक 3 दिवस उन्होंने एक रोड बनाए. जिले के अंतर्गत पूरे शहर के अंतर्गत 4 दिवस ड्रेनेज की मोटी लाइन. तुम्हारे बंजारा कॉलोनी, समर्थ नगर, ये जाके तुमको मैं लेखी में देता, लेखी में. और तुमने 25 साल, और ये हमारे नंदू सेठ और राजू सेठ का बोलना है कि हम नफरत की राजनीति. इन्होंने 25 साल समंतर के नाम पे कोर्ट कचहरिया करे और हमारे नेता ने 16 करोड़ लेके आए. सगळ्यांचं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिम करताय, दगड फेकले. जेव्हा आदर्श घोटाळा निघला होता इथं बँकेमध्ये सगळे मराठा, एक पण नॉन
हा. मला अजूनही निधी हा निधी हे बघा निधी डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर के 100 कोटी, हाँ उसके बाद में शिरडी के रोड का 100 कोटी, हाँ आज 200 करोड़ का एक टेंडर लगा हुआ है, हाँ वो एक है, हाँ उसके बाद में ऐसे गिनाने बैठे कम से कम 1000 से 1500 करोड़ रुपए का जो है निधी खाता पैठण रोडचा प्रश्न सोडवला का खासदारांनी? कोणता? पैठण पासून औरंगाबाद पर्यंतचा चालू आहे ना अजून, चालू आहे होतोय चौपात्री बनवून राहिला ना ते। ये 25 साल के गड्ढे करे हुए इन्होंने, खासदार को 5 साल पूरे नहीं, इसलिए औरंगाबाद की जिले की जनता ने ये तय करा कि आने वाला खासदार फिर से कोई रहेगा तो माझ्याकडचा वेळ संपला, मी अगदी शेवट येतो। हा हा मेरा एक छोटा सा सवाल है एमआईएम वालों से कि जब इम्तियाज जलील साहब नहीं सुनो 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 सब जब चुपचाप बैठो, जब इम्तियाज जलील साहब वॉकआउट से मेंबर बने नहीं थे, जब इम्तियाज जलील साहब अरे सुनो सुनने की ताकत लगो, जब इम्तियाज जलील साहब वॉकआउट से मेंबर बने नहीं थे तो इन्होंने चैनल रोड पे एक आंदोलन लिया था और बोला था धंधा सेठों को खाली करो और वक्त बोलते जमीन गली को कूदो। आज इम्तियाज जलील जो तो वक्त बोलते मेंबर है, कितने गरीबों को वक्त बोलते जमीन दिए, मानकी के जमीन का क्या हुआ बोलो। मेरा एक ही बात है, खैरे साहब की एक उपलब्धि बोलता हूँ मैं। खैरे साहब 20 साल तक इस टाइप के खासदार रहे, एक भी दंगल नहीं हुई शहर में, एक भी दंगल नहीं हुई शहर में, तो शहर को अमन और शांति चाहिए, इसलिए खैरे साहब चाहिए। ठीक आहे, महत्वाचा मुद्दा घेतोय। मराठा मतदार यंदा कोणाच्या बाजूने? मराठा मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूने 100% आहे, कारण त्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नाला मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला, एवढ्यावरच थांबले नाही। सभागृहात विधिमंडळात जेव्हा हा विषय आला होता तेव्हा आमच्या सर्व आमदारांनी एकमुखाने पाठिंबा दिला, संसदेत सुद्धा या ठिकाणी आवाज उठवला। इथून जवळच 1 मराठा लाख मराठाची आरोळी देण्यात आली। मनोज जरांगेंनी इथून जवळच 1 मराठा लाख मराठाची आरोळी दिली, त्याचा सगळ्यात मोठा परिणाम मतदारावरती दिसून येऊ शकतो। मराठा मतदार कोणाच्या बाजूने? खऱ्या अर्थानं मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकणार 10% आरक्षण हे महायुतीच्या सरकारने दिलेलं आहे, त्याच्यामुळं मराठा समाज 100% महायुतीच्याच उमेदवाराला या ठिकाणी मतदान करणार आहे। आणि आम्ही मतदान मागत असताना आम्ही मराठा आहोत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही तेली आहोत असं मतदान मागत नाही, आम्ही हिंदू आहोत आणि फक्त हिंदूचाच मतदान या ठिकाणी आम्हाला पाहिजे, अशा प्रकारची आमची महायुतीची भूमिका आहे। बरं ठीक। इथून अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी 1 मराठा लाख मराठीची घोषणा दिली होती, बरोबर? त्यांनी म्हटलं सगळे सोयरेच्या मुद्द्याला घेऊन ज्यांनी आमच्याकरता काम केले नाही त्यांच्याबरोबर आम्ही नाही। मग मराठा वोटर नेमके कोणाच्या पाठीमागे? सिर्फ और सिर्फ खासदार इम्तियाज जलील साहब के साथ, इसलिए कि वो एक ऐसा खासदार है कि जिसने सबसे पहले मराठा रिजर्वेशन की हिमायत की, सपोर्ट किया, एक बात, और उसने साफ कहा कि तुम्हारे रिजर्वेशन मिलने में मेरा कोई राजनीतिक उद्देश्य नहीं है, अगर तुम मुझे वोट दो या न दो, लेकिन मैं चाहता हूं कि महाराष्ट्र के मराठा को रिजर्वेशन मिलना चाहिए। और इसी वजह से महाराष्ट्र में इस मर्तबा खासतौर से औरंगाबाद का जितना मराठा हमारा भाई है वो तमाम का तमाम मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को साथ देने वाला है। नाही, माझा पुढला प्रश्न आहे, किती लाख मतांनी गेल्या वेळी बघा तुमच्यात आणि खैरेंमध्ये फार काय फरक नव्हता, हा खासदार 1.5 लाखापर्यंत जाईलच, 1.5 लाख लीड घेईल। एक दुसरा एक प्रश्न मला एक खास तौर पर म्हणून विचारायचं आहे, यांची बीजेपी आणि शिवसेनेची जिल्हा परिषद मध्ये बघा शहरापुरता लोकसभा मर्यादा नाहीये, ग्रामीण मध्ये पण लोकसभेचे लोक राहतात, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या ठिकाणची अवस्था जर बघितली तुम्ही तर एक छत पाडलं। आणि हा प्रश्न माझ्या खासदाराने संसदेत मांडला, परंतु यांना लाजा वाटली नाही कोणालाही। 3 शिंदे गट, 2 भाजपा, 1 उद्धव ठाकरे गट, या सगळे कोण कोणाच्या बाजूने? आमदारांनी शेवटी कॅनव्हासिंग केला। ये सब 13 तारीख के दिन देखना, जितने हैं इनके पीछे भी कोई खड़े नहीं। 3 शिंदे गट, 2 उद्धव ठाकरे, 1 उद्धव ठाकरे, 2 भाजप,
एवढे सगळे 6 विधानसभेचे आमदार जर लक्षात घेतले, मतांचं कॅनव्हासिंग कसं होणार आहे? कोण तुमच्या बाजूने येणार? आमच्या बाजूला ही संभाजीनगर जिल्ह्यातली पुरी जनता आहे. यांना वाटतंय यांनी पैसे देऊन आणलं, जेव्हा फॉर्म भरायला गेलं हे पैसे देऊन, या दोन्ही इम्तियाज जलील आणि यांनी संदीपान भुमरेंनी पैसे देऊन लोक आणून आणि शक्ती प्रदर्शन केलं. आम्ही पैसे नाही दिले, हे लोक आमच्याकडे ऑटोमॅटिक आले. ते म्हणतात 1.5 लाख मतांनी त्यांचा उमेदवार निवडून येईल. तुमचं मताधिक्य काय असेल? 100% सांगतो, 2 ते 2.5 लाखाच्या मताच्या फरकाने चंद्रकांत खैरे साहेब निवडून येणार. आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या मदतीनं 2.5 लाखाच्या कमी मताने खैरे साहेब येणार नाही, 2.5च्या पुढे येणार. ते म्हणतात 1.5 लाख, ते म्हणतात 2.5 लाख. तुमचा उमेदवार किती लाखांचं मताधिक्य घेईल? हे ज्योतिष्य असतील, आम्ही ज्योतिष्य नाहीये. परंतु 4 तारखेला ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलंय, ज्या पद्धतीने मोदीजीने या देशाचं नाव जागतिक स्तरावर उंच नेलंय, ज्या पद्धतीने महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय, त्याच दृष्टीने या शहरातील, या जिल्ह्यातील जनता महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने या ठिकाणी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. दरवेळी मी प्रश्न विचारत होतो असता की ज्या समस्या उपस्थित झाल्या त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन काय, हा माझा शेवटचा प्रश्न असतो. पण पाण्याचाच प्रश्न प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झाला. मी एकच शेवटचा प्रश्न विचारतोय, घोडेले साहेब मला उत्तर देऊन टाका. चला, चंद्रकांत खैरे निवडून येतात असं एक वेळी गृहीत धरलं आपण, तर किती दिवसात, किती महिन्यात तुम्ही औरंगाबादकरांना, छत्रपती संभाजीनगर वासियांना पाणी देणार आहात? पाण्याचा प्रश्न 6 महिन्याच्या आत आम्ही सोडवणार, म्हणजे सोडवणार. त्याचा ऍक्शन प्लॅन सुद्धा आमच्याकडे तयार आहे. इम्तियाज जलील जर पुन्हा निवडून येतात तर पाण्याचा प्रश्न तुम्ही किती महिन्यात सोडवणार? 8 से 10 महीने के अंदर हम पानी का मसला खत्म करेंगे. 6 महीने म्हणताय. नहीं, वो गलत बोल रहे हैं. अगर वो करे होते तो पहले से करे होते. 20 साल में क्यों नहीं करे? 20 साल में क्यों नहीं करे? एक बात असल में क्या है कि इशू समझने वाला खासदार होना चाहिए था, शिक्षित. उसको मालूम था कि शहर में पानी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? ही समस्या सोडवण्यासाठी हमने 52 टाकियां ऑलरेडी शहर में बनाई जा चुकी है. तो 52 टाकियों में पानी का स्टोरेज जैसा होगा, पाइपलाइन फाइनल हो जाएगी, शहरवासियों को पानी मिलना चाहिए. ते म्हणतात 6 महिने, हे म्हणतात 8 महिने, हे म्हणतात टाक्या बांधून झाल्या, पाण्याचं स्टोरेज झालं की पाणी मिळायला सुरुवात होईल. जर संदीपान भुमरे निवडून येतात तर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? सगळ्यात महत्वाचं, सरकारने 800 कोटी रुपये मंजूर केले. यांना सगळ्यांना माहिती आहे की तिथं पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, समांतरचं जे काम आहे ते 1.5 वर्षात पूर्ण होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, हे विरोधी जर निवडून आले, यांना वर्षभरामध्ये 5-5 कोटीचा निधी असतो. समांतरच्या आणि पाणी योजनेसाठी 800 कोटी 1000 कोटी लागणार. त्याच्यासाठी केंद्राचं सरकार लागणार, राज्याचं सरकार लागणार. ही गोष्ट फुलफिल भारतीय जनता पार्टी, मनसे आणि शिवसेनेचं सरकारच करू शकते. हे 6 महिने म्हणाले, हे 8 महिने म्हणाले, 3 महिने म्हणा. त्यांच्या हातात काय? 3 महिन्यात पूर्ण होईल. 3 महिन्यात. बर, ठीक आहे मंडळी. कधी हिंदुत्वाच्या विषयाला घेऊन पेड, कधी दंगली, याचे अनेक सट्टे या शहराने सोसले. कधीतरी या शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला घेऊन निवडणूक होईल असं अपेक्षित आहे. आणि त्या विषयाला घेऊन खरं तर उमेदवार काम करतील याकडे सगळ्यांचा नजर आहे. मंडळी, हे काम जो करेल या दृष्टीने औरंगाबादकरांसाठी किंवा छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी जो झटेल तोच असेल तिथला खासदार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यानंतर मी इथेच थांबतोय आणि यानंतर जाणार मी पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूळ महाराष्ट्राचा.